मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतोय. आज आपण आपला पहिला प्रश्न पाहणार आहोत इंटरनॅशनल रिलेशनचा. आपण ही सिरीज एमपीएससी आन्सर रायटिंग ही सिरीज घेत आहोत आणि यामध्ये जो आपला पहिला प्रश्न आहे तो भारताच्या इस्रायल सोबतच्या संबंधाने एक खोली आणि एक विविधता प्राप्त केलेली आहे की जी आपल्याला मागे घेता येत नाही. हा आपला प्रश्न आहे. याच्यावरती आपल्याला काय करायचे आहे तर चर्चा करायची आहे, म्हणजे डिस्कशन करायचं आहे. इथे लक्षात घेण्यासारखा एक महत्वाचा मुद्दा आहे की भारत आणि इस्रायल या दोन देशांचे आपल्याला बायलॅटरल रिलेशन्स पाहायचे आहेत आणि याच्यामध्ये जी यांनी एक डेप्थनेस आणि डायव्हर्सिटी यामध्ये आहे ही आपल्याला रोल बॅक करता येत नाही किंवा ही परत त्या स्थितीमध्ये जाणं शक्य नाही. याच्यावरती आपल्याला ह्या प्रश्नामध्ये जी आहे ती चर्चा करायची आहे. हा प्रश्न आहे युपीएससी 2018 साली विचारला गेलेला. आता रिसेंटली पाहिलं तर भारत आणि इस्रायलचे संबंध जे आहेत ते खूप महत्वपूर्ण आहेत, कारण आपण याच्या प्रश्नाचा जो आहे पहिले आपण लोकस पाहूयात आणि त्यानंतर फोकस काय असेल तो सुद्धा आपण पाहूयात. आता लोकस म्हणजे काय आहे तर सिलेबस मधला जो पॉइंट आहे त्याला आपण लोकस असं म्हणतोय. भारत इस्रायल संबंध हा आपल्या प्रश्नाचा जो आहे तो लोकस इथे राहणार आहे आणि फोकस जो आहे तो भारत इस्रायल वाढते घनिष्ठ संबंध याची रूपरेखा काय असेल हा जो आहे आपला जो फोकस आहे प्रश्नाचा तो फोकस असणार आहे. आता आपण इथे पाहूयात की जो इंट्रोडक्शन आपण म्हणतो किंवा जी प्रस्तावना म्हणतो, या प्रस्तावनेमध्ये जे आहेत भारत इस्रायल संदर्भात जे आहे ते कुठले पॉइंट्स येणार आहेत. तर सर्वात पहिला पॉइंट आहे ते द्विपक्षीय संबंध म्हणजे बायलॅटरल रिलेशन्स. भारताचे आणि इस्रायलचे जे आहेत बायलॅटरल रिलेशन्स कशा पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत हे इथे एक महत्वाची गोष्ट असणार आहे. तर या अगोदर आपण बघूयात की इस्रायल जो देश म्हणून कधी स्वतंत्र झाला किंवा देश म्हणून तो कधी अस्तित्वात आला तर 1948 ला इस्रायल या देशाची स्थापना झाली. जेव्हा 1948 ला युएन मध्ये पॅलेस्टाईनचे विभाजनाचं जेव्हा रेझोल्युशन आणलं होतं तेव्हा भारताने याच्या अगेन्स्ट वोटिंग केलेलं होतं. कधीची गोष्ट आहे 1948 ची. त्यानंतर भारताने 1950च्या दशकात किंवा 50च्या सुमारास काय केलेलं आहे तर भारताने इस्रायल या देशाला मान्यता दिलेली आहे. आता तत्पूर्वी आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे की इस्रायल हा देश आहे जगाच्या पातळीवरती हा देश कुठे वसलेला आहे. तर आपण भारताच्या पश्चिमेस गेल्याच्या नंतर भूमध्य सागरापर्यंत आपण गेल्यानंतर भूमध्य सागराच्या पूर्वेला जोडूनच एकदम इस्रायल हा छोटासा देश आहे. सध्या तो चर्चेत आहे कारण इस्रायल आणि गाझा वॉर चालू आहे. गाझामध्ये जी हमास संघटना आहे यामध्ये इस्रायल सोबत वॉर चालू आहे आणि यामुळेच इस्रायल हा देश आहे सध्या हा करंट कंटेक्स्ट मध्ये आहे. म्हणजे जरी 2018चा जरी प्रश्न असला तरी 2023, 24 किंवा 25 सालासाठी हा खूप रिलेव्हंट प्रश्न आहे आणि या नंतर सुद्धा या विषयाचे प्रश्न इस्रायल इंडियाचे रिलेशन्स असेल किंवा आणखी इस्रायल संबंधी काही गोष्टी असतील या सुद्धा पुढच्या मेन्स मध्ये आपण एक्सपेक्टेड असं म्हणण्याची शक्यता आहे किंवा येण्याची या गोष्टींवरती शक्यता आहे. आपण पाहूयात इस्रायलचं स्थापना जी झाली होती 1948 साली झाली होती. त्यानंतर जवळपास काही वर्षांनी जे आहे ते भारताने काय केलेलं आहे इस्रायलला तत्वतः मान्यता दिलेली आहे की हा देश म्हणून आपण स्वीकार करतो. परंतु 90च्या दशकापर्यंत जे आहे तर भारताचे आणि इस्रायलचे जे रिलेशन्स आहेत ते इस्टॅब्लिश झालेले नव्हते. कारण का तर भारत जो होता तो पॅलेस्टाईन समर्थक देश होता आणि त्यानंतर 1990च्या दशकात किंवा 1992 मध्ये असं आपण म्हणू शकतो की भारताचे आणि इस्रायलचे जे आहे ते बायलॅटरल रिलेशन्स जे आहेत ते इथे आपण बघूयात की इस्टॅब्लिश झालेले आहेत. पण 1990च्या दशकापर्यंत आपण काय बघितलं तर हा पॅलेस्टाईन समर्थक देश होता भारत. त्यानंतर 90च्या दशकात काय प्रभाव पडला की याने रिलेशन आपले इस्टॅब्लिश झालेले आहेत. एक गोष्ट इथे घडली गेली की इस्रायलनी काय केलेलं आहे की भारताचं जेव्हा पाकिस्तान सोबत 2 वॉर झाले होते त्या वॉर मध्ये जे आहे ते भारताला मदत केली होती. कशा संदर्भात मदत केली होती तर भारताला वेपन्स पुरवून म्हणजे जे हत्यार आहेत युद्धामधील युद्ध सामग्री आहे ती प्रोव्हाइड करून आणि त्याचबरोबर जे इंटेलिजन्स गॅदरिंग आहे ही सुद्धा प्रोव्हाइड करून इस्रायलने भारताला मदत केली होती. त्याच्यानंतर 1992 मध्ये काय झालेलं आहे की भारताने इस्रायलमधील तेल अवीव इथे आपलं राजनैतिक कार्यालय इस्टॅब्लिश किंवा स्थापन केलं होतं आणि याच 1992 मध्ये इस्रायलने सुद्धा भारतामध्ये दिल्लीमध्ये आपलं कार्यालय जे आहे राजनैतिक कार्यालय इस्टॅब्लिश केलं होतं आणि तेव्हापासून आपण असं समजतो की 1992 पासून जे आहे ते भारत आणि इस्रायल या दोन्ही देशाच्या संबंधांना जी आहे ती सुरुवात झालेली आहे. म्हणजे बायलॅटरल रिलेशन्स जे आहेत इथे चालू झालेले आहेत. ओके. आणि
त्याच बायलॅटरल रिलेशनची जी 30वी वर्षगाठ किंवा 30वे वर्ष जे आहे सेलिब्रेशन जे आहे ते भारतीय गव्हर्नमेंटनी नुकतंच केलं होतं. हे सुद्धा इथे आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये जे आहे ते मेन्शन करणं हे आवश्यक आहे. आणि इथे आपण आणखीन एक पॉईंट लिहू शकतो की आर्थिक, राजनीतिक व संरक्षणात्मक संबंध सुद्धा भारतामध्ये आणि इस्रायलमध्ये जे आहे ते चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहेत. या टाईपचं जे आहे आपण इथं प्रस्तावना ह्या आन्सरची आपण इथे करू शकतो. आणि यानंतर आपण बघूयात की प्रस्तावनानंतर जी मेन बॉडी जी आहे, आपल्याला जो मेन गाभा आहे उत्तराचा, त्या गाभ्यामध्ये काय लिहायला हवं. तर सर्वात महत्वाचे काही पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स आपल्या उत्तरामध्ये यायला हवेत. सर्वात महत्वाचं आहे की धोरणात्मक भागीदारी, म्हणजे आपण त्याला स्ट्रॅटेजिक रिलेशन्स असं म्हणतो. भारत आणि इस्रायल यांचे जे आहेत रिलेशन्स आहेत ते मर्यादित प्रतिबद्धतेपासून धोरणात्मक भागीदारी बनवण्यापर्यंत जे आहेत ते विकसित झालेले आहेत. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. यामध्ये असेल संरक्षण असेल, दहशतवाद विरोध असेल, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण असेल आणि सायबर सुरक्षा असेल. यामधील या दोन्ही देशामधील याच्यामध्ये सहकार्याचा जो आहे तो समावेश होतो. कुठलं असेल लक्षात घ्या. टेररिझम असेल म्हणजे दहशतवाद असेल, त्यानंतर आहे सर्वात महत्वाचं आहे सायबर सुरक्षा असेल, किंवा या अगोदर आपण लिहूत गुप्तचर माहितीची देवाणघेवाण असेल, इंटेलिजन्स गॅदरिंग असं म्हणतो, इंटेलिजन्स गॅदरिंग असेल, सायबर सुरक्षा असेल. याच्यामध्ये सुद्धा या दोन्ही देशामधील सहकार्याचा समावेश आहे. आणि सर्वात महत्वाचं इथे दोन्ही देशामधील जे आहे सुरक्षेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी यांना एक समान आधार सापडलेला आहे. तो आधार म्हणजे कशाचा आहे की दहशतवादाचा आहे. यामुळे काय झालेलं आहे की संयुक्त लष्करी सराव आणि संरक्षण करार या दोन्ही देशांमध्ये झालेले आहेत. हे इथं आपण धोरणात्मक भागीदारीमध्ये जे आहेत हे पॉइंट आपण मेन्शन करू शकतो आणि हे आपल्याला करायलाच हवेत. त्यानंतर आर्थिक सहयोग हा आपण नेक्स्ट पॅरामध्ये नेक्स्ट पॉइंट लिहू शकतो. आर्थिक सहयोगामध्ये काय झालेलं आहे तर द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंध जे आहेत ते खूप मजबूत झालेले आहेत. कोणामध्ये? भारत आणि इस्रायलमध्ये. दोन्ही देशांनी कृषी, जलव्यवस्थापन असेल, तंत्रज्ञान असेल आणि नवोपक्रम असं म्हणतो की आपण इनोव्हेशन असं म्हणतो. ओके, याच्यामध्ये काय केलेलं आहे परस्पर सहकार्य जे आहे किंवा परस्पर फायदे जे आहेत या दोन्ही देशांनी एकमेकांचे ओळखलेले आहेत. कुठले कुठले टॉपिक्स आहेत आपल्याला बघायचं आहे. आर्थिक सहयोगमध्ये ऍग्रिकल्चर असेल म्हणजे कृषी असेल, ओके, कृषी, जलव्यवस्थापन, हे इथे दोन पॉइंट जे आहेत ते खूप महत्वाचे ठरणार आहेत. का आपण भारतामध्ये बघू शकतो की इंडियन गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट किंवा इंडियन गव्हर्नमेंट आपल्या तज्ज्ञांना किंवा शेतकऱ्यांना आहे इस्रायलमध्ये पाठवत असतात. कशासाठी पाठवत असतात? का जलसंधारण जे आहे त्याचं कार्य जे आहे ते इस्रायलने खूप चांगल्या पद्धतीने इस्रायलमध्ये केलेलं आहे. आणि इस्रायलने आपण ड्रिप इरिगेशन म्हणतो ती सुद्धा भारताला इस्रायलची देण आहे. या सर्व गोष्टींचा कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी आहे आपल्याला कृषी तज्ज्ञांना जे आहे किंवा शेतकरी बांधवांना जे आहे ते इस्रायलमध्ये जे आहे ते पाठवलं जातं, कारण तिथलं कार्य बघण्यासाठी. आणि त्याचबरोबर जलव्यवस्थापनाचं सुद्धा कार्य इस्रायलमध्ये खूप मोठं आहे. ओके, हे महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर आहे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, म्हणजे तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन. इस्रायल जो आहे तो स्टार्टअप नेशन म्हणून ओळखले जाणारे इस्रायल हे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये जे आहे भारतासाठी एक महत्वपूर्ण भागीदार म्हणून उदयास आलेले आहे. लक्षात घ्या, आयटी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, अंतराळ संशोधन असेल आणि आपण त्याला नाविन्यीकरण असं म्हणतो किंवा इनोव्हेशन असं म्हणतो, याच्या सहकार्याने जे आहे किंवा आणखीन याच्यामध्ये एक गोष्ट आपण टाकू शकतो की रिन्युएबल एनर्जी, ओके, यासारख्या क्षेत्रामध्ये जे आहे ते सहकार्याने भारताची आणि इस्रायलची भरभराट झालेली आहे. ज्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण असेल आणि संयुक्त उपक्रम आहेत भारतामध्ये आणि इस्रायलमध्ये जे चालू केलेले आहेत. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, इथे आयटी असेल, आयटी सेक्टर असेल, बायोटेक्नॉलॉजी सेक्टर असेल, त्यानंतर स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे त्याला अंतराळ संशोधन असं म्हणतो, अंतराळ संशोधन असेल, अंतराळ संशोधन स्पेस टेक्नॉलॉजी असेल, आणि त्याचबरोबर आहे नवीनीकरण ऊर्जा म्हणजे आपण त्याला रिन्युएबल एनर्जी असं म्हणतो. यामध्ये भारत आणि इस्रायल यांची सहकार्याने दोघांची भरभराट झालेली आहे. हे इथं सुद्धा ह्या गोष्टीमध्ये इथं तंत्रज्ञान आणि नवोन्मेष मध्ये पॉइंट असायला हवा. ओके, त्याच्यानंतर आहे सांस्कृतिक आणि लोक ते लोक संपर्क. आता इस्रायलमधील भारतामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण चालू झालेली आहे. ओके, संबंध सरकारी जे फक्त इथे आपण बघतो की भारताचे आणि इस्रायलचे संबंध जे आहेत ते फक्त जे गव्हर्नमेंटचे असतील किंवा
आपण सहकारी असं म्हणतो, सहकारी परस्परांसंवादापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर यामध्ये सुद्धा सांस्कृतिक देवाणघेवाण असेल, पर्यटन असेल आणि शैक्षणिक सहकार्य असेल, याच्यामध्ये सुद्धा या दोन देशांमधील संबंध जे आहेत आणि याचबरोबर लोकांमधील पीपल टू पीपल इंटरॅक्शन जे असं म्हणतो, हे संबंध सुद्धा इथे दृढ झालेले आहेत. आपण या पॉइंटमध्ये या गोष्टी लिहू शकतो. त्यानंतर आहे जागतिक मुत्सुद्देगिरी. आता याच्यामध्ये जे आहे तर इस्रायलकडे जो भारताचा दृष्टिकोन आहे तो आंतरराष्ट्रीय मंचावरही तो विकसित झालेला आहे. ऐतिहासिक दृष्ट्या आपण पाहायला गेलं तर भारताने इस्रायल सोबतच्या संघर्षामध्ये पॅलेस्टीनला पाठिंबा दिला होता. आणि आपण आता रिसेंट 2 ते 3 दिवसापूर्वीची एक न्यूज बघूयात की UN मध्ये जे रेझोल्युशन आलं होतं गोलन हाईट्स संदर्भामध्ये, हे सुद्धा आपण इथे मेन्शन करू शकतो की या रेझोल्युशन मध्ये सुद्धा भारताने हा पॅलेस्टीनला पाठिंबा दिला होता. लक्षात घ्या, या रेझोल्युशन मध्ये UN मध्ये जे रेझोल्युशन आलं होतं आता मागच्याच काही दिवसांपूर्वी गोलन हाईट्स संदर्भामध्ये, जो की सिरियाचा पार्ट आहे, सिरिया देशाचा जो भाग आहे तो इस्रायलने काबीज केलेला आहे. आणि या संदर्भामध्ये रेझोल्युशन मध्ये भारताने जे आहे ते इस्रायलच्या विरोधात म्हणजे पॅलेस्टीनच्या फेवरमध्ये जो आहे ते मतदान केलेलं होतं. आता याचा जो अँगल आहे तो थोडासा वेगळा राहिलेला आहे, पण इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जरी भारत हा पॅलेस्टीनला जरी मतदान किंवा पॅलेस्टीनला जरी पाठिंबा देत असला तरी इस्रायलला ह्या गोष्टी माहिती आहेत किंवा इस्रायल सोबतच्या संघर्षात जो आहे तो भारत आहे हा संतुलित दृष्टिकोन ठेवतो. आणि हा पॅलेस्टीन आणि इस्रायल या दोन्ही बाजूंशी जो आहे तो भारत संलग्न राहतो. आणि हा मुद्दा इस्रायल सोबतच्या संबंधाच्या वाढीस अडथळा आणू देत नाही. हे सुद्धा इथे मेन्शन करणं जागतिक मुत्सुद्देगिरी या पॉइंटमध्ये खूप महत्वाचं ठरतं. त्यानंतर आपण कन्क्लुजनकडे जाऊयात. कन्क्लुजन मध्ये लिहिताना आपल्याला काय लिहायला हवं किंवा कशा टाईपचं कन्क्लुजन असावं, तर कन्क्लुजन भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंधामधील गहनता आणि विविधता, परस्पर हितसंबंध, जी सामायिक चिंता आहे आणि पूरक शक्तींचा जो आहे तो परिणाम आहे, हे आपल्या कन्क्लुजन मध्ये इथे असायला हवं. आणि या परिवर्तनामुळे किंवा या परिणामामुळे जे आहे ते अनेक आघाड्यांवरती आपले भारताचे आणि इस्रायलचे जे आहेत संबंध आणखीन दृढ झालेले आहेत. आणि दोन्ही देशांच्या हा जो आहे परराष्ट्र धोरणाचा तो एक अविभाज्य पैलू बनलेला आहे. त्यामुळे या वाढत्या भागीदारीतूनच दोन्ही राष्ट्रांना मिळालेले धोरणात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक लाभ पाहता हे मजबूत झालेले संबंध सहजपणे त्यांच्या पूर्वीच्या स्थितीत परत जाण्याची शक्यता नाही. इथं प्रश्नामध्ये हे विचारलेलं आहे. कन्क्लुजन मध्ये सुद्धा आपण हे मेन्शन करणं आपल्याला आवश्यक ठरतं. अशा पद्धतीने जे आहे ते आपण ह्या इस्रायल आणि भारताच्या रिलेशन मध्ये जे आपल्याला डिस्कस म्हणून सांगितलेलं आहे की डेप्थनेस आपल्याला पाहिजे आहे, या दोघांच्या देशामधली आपण इथे डिस्कस थोडक्यामध्ये केलेली आहे. यामध्ये आणखीन बरेच गोष्टी आपण ऍड करू शकतो, पण तेवढाही ऍड करायची गरज नाही आपल्याला प्रश्नामध्ये. आपण ज्या पद्धतीने प्रश्न बघितलेला तेवढ्या जरी तुम्ही ऍड केलेल्या आहेत गोष्टी तरी ह्या प्रश्नासाठी उत्तरासाठी या सफिशियंट आहेत. आज आपण या प्रश्नामध्ये इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.